नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला आता तो बांगडीचा क्ल्यू मिळवल्यामुळे जानकी मात्र आता धावतच गोडाऊनमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर ती आईला जोरात आई असा आवाज देते. आई, अगं कुठे आहेस तू? मी तुला घ्यायला आले. तेव्हा मात्र आता जानकी आवाज देत असताना लताबाईच्या कानावर आवाज पडत असतो, परंतु आता लताबाईचं तोंड हे बांधेल असल्यामुळे तिला काही अगदी जानकीच्या हाकेला हाक देता येत नाही. तर जानकी आता अगदी एका आईसाठी अगदी भुकेलेली झालेली असते आणि आकांतावाने ती आता ओरडत असते, आईला आवाज देत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई तू कुठे आहेस? तर लताबाईला पूर्णपणे घाम आलेला असतो आणि आता ती पूर्णपणे आता जे काही बॉक्स असतात तर ते बॉक्सच्या एका गोल आकारात तेथे ठेवलेलं असतं आणि चहूबाजूंनी तिच्या बॉक्स असतात, त्यामुळे जानकीचे लक्ष काही जात नाही. लताबाई आता अगदी जानकीचा आवाज तिला कानावर पडतो. तेव्हा मात्र आता ती आपली जी खुर्चीला तिला बांधून ठेवलेला आहे तर ती थोडीशी लोटत लोटत अगदी पुढे येत असते आणि लताबाई आता त्या बॉक्सजवळ येते आणि जोरात त्याला डोक्याने धडक देऊन ते बॉक्स पाडते. तेव्हा आता जानकी ही पुढे असते आणि जानकी जेव्हा आता बॉक्स पडल्यानंतर त्या आवाजाने मागे वळून बघते तर तिला लताबाई दिसते. तेव्हा आता जानकी जेव्हा आईला पाहते तर जोरात आई असे ओरडते, आई. आणि तेव्हा लगेच आता जानकीला इतका आनंद होतो. लताबाई सुद्धा जानकीला पाहते. धावतच आता जानकी आईजवळ येते. तेव्हा मात्र आता लगेच जानकी आईला ती घट्ट मिठी मारते की आई आई असं करते आणि म्हणते की आई तुझी ही अवस्था, मी आले आई, तू काळजी करू नकोस, मी तुला सोडवते. तेव्हा आता जानकी घाईने आपल्या आईचे हात सोडवते आणि तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल सोडवते. लताबाई पूर्णपणे घाबरी झालेली असते, तिला घाम फुटलेला असतो. तेव्हा आता लताबाई खूप रडत असते तर जानकी म्हणते की आई तू रडू नकोस, मी आले ना आता. आपल्या हाताने आता जानकी डोळ्यातील पाणी पुसते आणि आई हे बघ, मी तुला काही होऊन देणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस, घाबरू नकोस. तेव्हा आता जानकी आपल्या आईला घट्ट अशी मिठी मारून पुन्हा खूप रडते. तर आता लताबाई सुद्धा खूप रडत असते. तेव्हा आता जानकी आईचा हात हातात धरते तर हातातून रक्त येत असते. जानकी ते पाहून म्हणते की आई हे बघ, ज्याने कोणी तुला हा त्रास दिला मी त्याला नाही सोडणार. आणि आता जानकी आईला धरून उठवते आणि परत आता घट्ट असे दोघे एकमेकींना मिठी मारतात. जानकी म्हणते की आई काय ग हे? आता आईची ती अवस्था बघून जानकी खूप रडत असते, तिला रडू येत असते. जानकी म्हणते की आई बास, आता अजिबात रडायचं नाही. तू इथे आलीस कशी? आई तू ठीक तर आहे ना? तुला काही झाले तर नाही ना? तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की माझं सोड बाळा, तू कशी आहेस? तुला पोलिसांनी अटक केली होती ना, तू कशी आहेस? तेव्हा आता लताबाई अगदी रडत असते. तर जानकी म्हणते की आई तू रडू नकोस, मी तुला सगळं काही अगदी नंतर सांगते, परंतु तू येथे कशी आलीस? मी तुला किती शोधले आई, तू कुठेच मला सापडली नाही. तू इथे आलीस कशी? काय झाले? तेव्हा आता लताबाई खूप रडत असते आणि रडता रडता म्हणते की अगं ती नालायक ऐश्वर्या आहे ना, तर तिने मला इथे आणले. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर जानकीला खूप असा राग येतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र घरी येतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की हे बघ, अरे सौमित्र, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लवकरात लवकर आपल्याला लताबाईला शोधावं लागेल. तेव्हा अवंतिका त्यांना बघते आणि आलात का तू म्हणून घाईने त्यांना पाणी घेऊन येते. तेव्हा आता पाणी दिल्यानंतर ऋषिकेश विचारतो की अगं अवंतिका, जानकी कुठे आहे? तर अवंतिका म्हणते की दादा वहिनी बाहेर गेल्यात. तेव्हा सौमित्र विचारतो की कुठे? तर ऋषिकेश म्हणतो की अगं अवंतिका, तुम्ही दोघी सोबत गेला होतात. तेव्हा अवंतिका म्हणते की हो दादा, अहो मी वहिनींना बोलले होते आणि वहिनी नेमकं कुठे गेल्यात मला सांगून सुद्धा गेले नाहीत. मी त्यांना सांगितलं होतं की जाताना मला सांगून जा म्हणून. तेव्हा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते. ऋषिकेश लगेच उठतो आणि ही जानकी पण, आणि लगेच तिचा फोन लावायला घेतो. तेव्हा मात्र आता तो जानकीला फोन लावतो, परंतु जानकीचा फोन हा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतो आणि नंतर कॉल करण्यासाठी सांगतात. तेव्हा मात्र जानकीचा फोन काही लागत नाही, नॉट रिचेबल येत असतो. ऋषिकेश सारखा सारखा फोन लावत असतो तेव्हा तरी सुद्धा नॉट रिचेबलच येत असतो. तेव्हा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते. ऋषिकेश म्हणतो की कधी कधी मला इतकं टेन्शन येते आणि जानकीवर संकट येत नाही तर जानकी स्वतः संकटाकडे चालत जाते. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो दादा असे नाही, म्हणून ती ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश म्हणतो की अगं नाही, मग तिने सांगून जायला हवं होतं. काय गरज होती तिला एवढ्या रात्री एकटीला जाण्याची? आणि जायचं तर होतं तर कुणाला तरी सोबत घेऊन जायचं होतं. ही जानकी पण. तेव्हा आता अवंतिका म्हणते की ऋषिकेश दादा, मला असं वाटतं की जानकी बहिणी त्यांच्या आईला शोधल्याशिवाय घरी नाही येणार. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की पण आपण बाकीच्या सुद्धा गोष्टींचा विचार करायला हवा.
कारण एका चुकीच्या पावलामुळे सर्व गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर जाऊ शकतात आणि त्यात म्हणजे वहिनीच्या जीवाची सुद्धा आपल्याला काळजी आहे। परंतु हे बघ दादा, मला असं वाटतं की आपण वहिनीला एकदा शोधून घरी घेऊन येऊयात। तर ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, पण वहिनीला कुठे शोधायचं? आणि थांब, मी परत फोन ट्राय करतो म्हणून ऋषिकेश परत फोन लावतो। त्यानंतर आता इकडे जानकीने विचारलेलं असतं की आई तू इथे आली कशी? तर लताबाई आता रडतच सांगायला सुरुवात करते की अगं हे बघ, जेव्हा आपण मंदिरामध्ये आता बसलो होतो, मी तुझ्यासाठी अगदी अंगाई गात होती आणि तू माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि तेव्हाच लगेच अचानक तेथे काही लोक आलेत आणि तेव्हा ते ती राणी आणि संपत आलेले असतो आणि लताबाईला पकडून ते घेऊन जात असतात। आणि जेव्हा मी ते मला अगदी पकडून घेऊन अगदी बाहेर येतात तेव्हा त्यांच्या समोरून ऐश्वर्या येते। ऐश्वर्या लगेच म्हणते की झाले का आई, आणि मुलीची भेट झाली का? आणि काय ग जानकी समोर सगळं काही अगदी ओकून झालं का? अश्रू गाळून आणि अगदी मला शिव्या घालून झालं का? आणि काय ग, तुला काय वाटलं की तू हे सर्व काही तिच्यासमोर बोलली म्हणजे सर्व काही झाले? तर अगं तुझ्यासाठी हे सर्व संपले असेल, परंतु माझ्यासाठी? आणि काय ग लता, तुला काय वाटलं की तू सर्व काही जानकीला सांगितले आणि तू या सर्वातून सुटली, असं होईल का? आणि हे बघ लता, अगं मी ऐश्वर्या आहे नावाची, मी असं सहजपणे कुणालाही सोडत नसते आणि जी व्यक्ती माझ्या वाकड्यात जाते तर तिला तर मी नक्की सोडतच नसते। आणि त्यात तर तू जानकीची आई आहे, त्यामुळे मी तुझ्या मुलीला सुखाने नाही जगून देणार, हे लक्षात ठेव। आणि आता लताबाईची बॅग मात्र ही जानकी हिसकावून घेते आणि त्यामध्ये जो काही ती अगदी डायरी आणि फोटो आहे तर तो फोटो जो फाटलेला आहे जानकी आणि तिच्या आईचा, तर ऐश्वर्या ते फोटो ते सगळं काही आपल्या हातात घेते आणि संपत आणि राणीला लताबाईला घेऊन जाण्यासाठी सांगते। तिला कोणीही भेटायला नकोय, तिचा असा बंदोबस्त करा की जानकीला सुद्धा ही नाही सापडणार। तेव्हा आता जानकी ही आता लताबाई जोरात ओरडत असते। तर ऐश्वर्या म्हणते की अगं इथे कुणाला तुझी हाक नाही ऐकू येणार, तू कितीही आवाज देण्याचा प्रयत्न कर परंतु तुझा आवाज कुणाच्या पर्यंत जाणारच नाही आणि तुझ्या जानकी पर्यंत तर नाहीच नाही तो पोहोचणार, कारण तू तुझ्या मुलीला जो काही प्रेमाने शिरा भरवला होता, महाप्रसादाचा घास तो, आणि त्यात म्हणजे मी त्यात औषध टाकलं होतं, त्यामुळे तुझी मुलगी अगदी डायरेक्ट वर। तेव्हा त्या लताबाईला हे ऐकून धक्का बसतो। लताबाई म्हणते की काय बोलतेस? तेव्हा ऐश्वर्या परत हसते आणि म्हणते की नाही ग, अगं वर नाही, झोपली गाढ झोपली, सकाळपर्यंत ती नाही उठणार आणि कळले असेल तर चल निघ इथून। आणि आता संपत आणि राणी या दोघांना म्हणते की चला तिला घेऊन जा। तेव्हा आता जानकी अगदी गाढ झोपलेली असते। लताबाई अगदी अगं जानकी म्हणून खूप अशी ओरडत असते। हे सर्व ऐकून जानकीला खूप राग येतो। जानकी आता म्हणते की ऐश्वर्या कोणत्या मातीची बनलेली आहे माहिती नाही, कुणावर सुद्धा तिला दया येत नाही, फक्त त्रास देण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा आता जानकी आईच्या हाताला धरते आणि तिला तिथे खाली बसवते आणि हे बघ आई, मला हे सर्व ऋषिकेशला सांगावे लागेल, मी लगेच ऋषिकेशला फोन करून येथे बोलावते आपल्याला घेऊन जाण्यासाठी। म्हणून आता जानकी ऋषिकेशला फोन लावते परंतु ऋषिकेशचा फोन लागत नसतो। तेव्हा जानकी म्हणते की आई, ऋषिकेशचा फोन नाही लागत, तू एक काम कर, तू चल माझ्यासोबत, आपण इथून निघून जाऊयात, येथे थांबणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही, हे सर्व खूप डेंजरस आहे, त्यामुळे उठ आई। जानकी आता घाईने आईला उठवते आणि त्या दोघी तेथून जायला निघतात, परंतु अचानक आता तिथे कसला तरी आवाज येतो। दोघी आता अगदी घाबरतात, समोर पाहतात की कोण येते म्हणून। त्यानंतर आता इकडे घरी ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र यांना खूप टेन्शन येते की नक्की जानकी कुठे गेली असेल। एकतर जानकीचा फोन सुद्धा लागत नसतो आणि जानकी सुद्धा तिकडून ऋषिकेशला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु फोन काही लागत नाही। तेव्हा ऋषिकेश अगदी म्हणत असतो की मी जानकीला सांगितलं होतं की तू कुठे जाते, काय करते, हे सगळं काही कळवत राहा म्हणून, परंतु नाही। आणि तेवढ्यात ऐश्वर्या रूमच्या बाहेर निघते। ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका यांचं जे काही बोलणं सुरू आहे तर ते ऐकते। ऋषिकेश म्हणत असतो की ती कुठे गेली, तिचा फोन सुद्धा लागत नाही। तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व ऐकून मनात म्हणते की जानकी घरात नाही, नक्की ती कुठे गेली असेल, म्हणजे मला जे वाटतं ते तर खरं असेल तर। त्यानंतर आता इकडे संपत राणीला सांगत असतो की हे बघ राणी, अगं मॅडमने आपल्याला इतकी मोठी जबाबदारी दिलेली आहे, ती चोखपणे आपल्याला पाळावी लागेल, भरपूर असा पैसा आपल्याला भेटणार आहे तर। तेव्हा आता लगेच ऐश्वर्याचा फोन संपतला येतो। संपत फोन घेतो आणि बोला मॅडम असे म्हणतो। ऐश्वर्या त्याला विचारते की कुठे आहे, तेव्हा आता तो म्हणतो की येतेच आहे, गोडाऊन जवळ, गोडाऊनच्या बाहेर, आणि तुमच्या सेवेसाठी मी इथे हजरच आहे। आणि मस्त डोक्याला हात लावत अगदी तो
ऐश्वर्याला सॅल्यूट केल्यासारखं अगदी वागतो. ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तुमचा जो टाइमपास आहे करून झाला असेल तर पटकन आत जा आणि आत जाऊन ती बाई तेथे आहे की नाही हे पहा. तेव्हा आता लगेच संपत म्हणतो की हो हो लगेच जातो आणि राणीला म्हणतो की चल आतमध्ये. तेव्हा आता ही लताबाई आतमध्ये जानकीला म्हणत असते की अगं तो माणूस येथे आलेला असेल, नको. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अगं इथे कोणी नाही. लताबाई म्हणते की अगं त्याच्याकडे बंदूक आहे. म्हणून आता लताबाई खूप घाबरत असते. तर जानकी म्हणते की आई माझ्यासोबत तू आहेस, तू माझ्यासोबत असताना मला कोणीही काही करू शकणार नाही, त्यामुळे कुणाकडे बंदूक असेल किंवा तलवार मी त्याला नाही घाबरत. तेव्हा आई चल, मी तुला सोडून कुठेही नाही जाऊ शकत, तू चल बरं लवकर, येथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. लताबाई म्हणते की नाही जानकी तू जा, जानकी तू जा. लताबाई म्हणते की हे बघ जानकी तू मूर्खपणा करू नकोस, त्या माणसाने जर आपल्याला बघितलं तर तो आपल्या दोघींचा सुद्धा जीव घेईल, त्यामुळे तू जा इथून. आता जानकी तर ऐकायला तयारच नसते. जानकी म्हणते की नाही अगं आई मी तुला असे सोडून नाही जाऊ शकत, माझ्यामुळे तुला काही एक व्हायला नकोय. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघ तू अगोदर शांत हो, मला सर्व काही कळते, मला काही होणार नाही, आपल्याला काही एक होणार नाही, आई तू शांत हो. म्हणून आता जानकी अगदी तिचे डोळे पुसत तिला शांत करत असते. परंतु लताबाई मात्र जानकीचा जीव अगदी वाचवायसाठी तिला तेथून जायला सांगत असते. जानकी म्हणते की आई हे बघ अगं इथून दुसरा कुठला तरी मार्ग असेल, आपण तिथून बाहेर पडू शकतो, चल बरं लवकर. म्हणून आता जानकी लताबाईच्या हाताला धरते. परंतु तरी सुद्धा आता लताबाई तिथून काही पाय आपला काढत नाही आणि म्हणते की जानकी हे बघ शांत डोक्याने एकदा विचार कर आणि मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे, कारण आता तू इथून जा आणि उद्या मात्र ऋषिकेश रावांना पोलिसासह येथे घेऊन ये आणि ते मला कोर्टामध्ये घेऊन येतील. आणि हे बघ उद्या तर म्हणजे निकालाचा शेवटचा दिवस आहे, मी येईल, साक्ष देईल आणि सगळी काही केस सुटेल, परंतु आता मात्र तू येथून जा. जानकी म्हणते की नाही आई मी तुला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. तर आता लताबाई म्हणते की अगं जानकी तुला माझी शपथ आहे, तू जा लवकर. तेव्हा आता जानकीचा काही एक पर्याय नसतो. लताबाई आता रडत असते. आता शपथ घातल्यामुळे जानकी म्हणते की आई, आणि तेवढ्यात कोणीतरी आल्यासारखं अगदी त्यांच्या कानावर आवाज येतो. आता राणी आणि संपत आत येत असतात. तर जानकी म्हणत असते की आई तू शपथ मोड ना ग. आणि तेवढ्यात आता ती जानकीला त्या बॉक्सच्या मागे लपवते आणि आता लताबाई अगदी सुटलेला आहे, खुर्चीवर बसते आणि नाटक करते तेथून पळून जाण्यासाठी. तेव्हा आता ते दोघे आत येतात आणि जानकीच्या हात म्हणजे धक्का एका बॉक्सला लागतो. तो बॉक्स खाली पडणार तोच की जानकी बॉक्सला धरते, परंतु संपतचे लक्ष जाते. संपत आता तिकडे कोणी आहे की नाही म्हणून आता पुन्हा पाहायला येतो. परंतु लताबाई अगदी जोरात ठसका लागण्याचं नाटक करते आणि पाणी मला पाणी पाहिजे. तेव्हा जानकी खूपच घाबरलेली असते आणि तेथे लपून बसलेली असते. तेव्हा आता संपत पुन्हा मागे येतो. तेव्हा मात्र आता संपत म्हणतो की ए बाई तुला पाणी बिनी काही मिळणार नाही. आणि काय ग तू कोणाशी बोलत होतीस. जानकीला खूप राग येत असतो. जानकी आता अगदी त्या माणसाच्या अंगावर धावून येऊ की काय अशी तिची अवस्था होते. तर आता संपत्तीला म्हणत असतो की काय ग तू पळण्याचा प्रयत्न करत होतीस का. आणि काय ग राणीला म्हणतो की तुझं लक्ष कुठे आहे, तू फक्त खात असते. आणि आता राणी तिचं जोरात तोंड बांधते आणि जानकी मात्र आता जेव्हा घरी येऊन पोहोचते जानकीला खूप राग येत असतो. जानकी आता सुखरूप तेथून घरी येते. तर लगेच आता हे सर्व काही घरी येऊन सगळ्यांना सांगते. तेव्हा आता सर्वांना खूप राग येतो. अवंतिका म्हणते की खरंच काय पोहोचलेली मुलगी आहे ही ऐश्वर्या, आणि आता तर क्लिअर झालेला आहे की तिचा हा प्लॅन अगोदर पासूनच ठरलेला होता. तर तेव्हा आता जानकी म्हणते की हो हे सगळं काही तिनेच केलं, तिनेच माझ्या आईला गोडाऊन मध्ये लपवून ठेवलं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आता मात्र ऐश्वर्या नाही वाचू शकत, मी आता जातो आणि लताबाईंना घेऊन येतो, जे काही बोलायचं असेल तर ते सगळ्यांच्या समोरच बोलून दे. म्हणून ऋषिकेश अगदी जायला निघतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश अहो असं नाही, आता मात्र आपल्याला असं एकटेला तिथे नाही जाता येणार, पोलिसांना सोबत घेऊन जावे लागेल, त्या माणसांच्या हातामध्ये बंदूक आहे, पोलिसांना आपण कळवायला हवं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी. तर सौमित्र म्हणतो की दादा हे बघ बहिणी एकदम बरोबर बोलते, आपल्याला असं एकट्याला नाही जाऊन चालणार, जेव्हा आपल्या सोबत पोलीस असतील तर अगदी योग्य होईल आणि त्यांची साक्ष सुद्धा आपल्याला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लता काकूच्या जीवाला धोका राहणार नाही आणि उद्या मात्र या केसचा निकाल आपण लावूनच टाकू. तेव्हा आता सौमित्र आपला हात पुढे करतो. तर ऋषिकेश त्याच्या हातामध्ये हात देतो आणि अवंतिका सुद्धा, तर जानकी सुद्धा पुढे येते. सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. त्यानंतर आता इकडे संपत बाहेर येतो आणि ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा तुम्ही जे काही बोलला होता तर ते अगदी काही नाही,
काही टेन्शनच नाही. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की नक्की का? तर संपत म्हणतो की हो हो नक्की 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 सगळं व्यवस्थित आहे ना? तर संपत सांगतो की हो मॅडम, अगदी सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त मला एक छोटासा डाऊट आहे की येथे कोणीतरी येऊन गेलेला आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की कोण येऊन गेले असेल म्हणून, आणि ठीक आहे मी बघते काय करायचं ते. आणि हे बघ ऐकून घे, मी तुला जेवढं काही सांगेल तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, नाहीतर हातातोंडाशी घास आलेला जायचा, कळले ना तुला? तेव्हा आता संपत म्हणतो की हो मॅडम. तेव्हा मात्र सारंग आता हे सर्व काही तिच्या मागून ऐकतो. सारंग मात्र आता त्याला संशय येतो आणि सारंग म्हणतो की नक्की ह्या कुणाशी फोनवर बोलत असतात, एकदा बघायलाच हवं. नक्की यांचा फोन हातामध्ये सापडला ना चेक करता येईल. एकतर स्वतः सर्व काही करतात, मला तर काही सांगत नाही, जर काही गडबड झाली तर माझ्यावर ओरडतात. लताबाईंना कुठे ठेवलं हे तर मला माहिती तर नाही, सांगितले सुद्धा नाही, पण अगदी त्यांना मारून तर टाकलं नसेल ना हे ऐश्वर्याने? नक्की ह्या काय करतील खरंच काही सांगता येत नाही. म्हणून आता सारंगला सुद्धा ऐश्वर्याचा राग येत असतो. तेव्हा आता लगेच कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी केस उभी राहते. आता सर्वजण हजर होतात. तर आता जे काही ह्या मॅडम आहेत जज मॅडम, तर ते विचारतात की मिसेस जानकी तुमच्या आईचा पत्ता लागला का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो जज साहेब, आई सापडली, ती सुखरूप आहे आणि किडनॅप करणारा कोण आहे हे सुद्धा कळाले, आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. तेव्हा आता ऐश्वर्याकडे जेव्हा जानकी बोट दाखवते तर ऐश्वर्याचे वकील आहे ॲडव्होकेट, तर ते लगेच आता उभे राहतात आणि विचारतात की पुरावा आहे का? तर जानकी म्हणते की हो जज साहेब, पुरावा तर आहेच. माझे मिस्टर ऋषिकेश रणदिवे हे आईला घेऊन येतात, तेव्हा कोर्टाला खरं काय आहे हे सर्व काही कळेल. तेव्हा ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे येतात आणि म्हणतात की याला म्हणतात की कोर्टाचा निव्वळ वेळ वाया घालवणं. तेव्हा सौमित्र लगेच उभे राहतो. सौमित्र म्हणतो की मिलॉर्ड हे बघा, आम्हाला माहिती आहे की या जे काही साक्षी पुरावा आम्ही तुम्हाला देणार आहोत, तर केसचा पूर्ण निकाल लागणारच आहे. काही मिनिटातच आता माझा दादा म्हणजे ऋषिकेश रणदिवे लताबाईला घेऊन येथे पोहोचणार आहेत. एक कोर्टाला विनंती करतो की त्यांनी फक्त त्यासाठी थोडासा वेळ द्यावा. ऋषिकेश रणदिवे हे पोहोचतच असतील. लगेच मिलॉर्ड साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ बसा, आपण वाट बघूयात. तेव्हा सौमित्र हा मिलॉर्ड साहेब यांना थँक्यू म्हणतो. त्यानंतर आता ऋषिकेश आणि पोलीस हे सर्व तेथे गोडाऊन मध्ये येऊन पोहोचलेले असतात. त्यानंतर आता इकडे तर वाट तर खूप बघितली जाते. तेव्हा लगेच ॲडव्होकेट विद्याधर सागर उभे राहतात आणि म्हणतात की मिलॉर्ड साहेब हे बघा, अजून किती वेळ वाट बघायची, कोणीही आलेले नाही आणि येणार सुद्धा नाहीत, यांच्याकडे पुरावा नाही. तर जानकी लगेच ओरडते. जानकी आता त्या विद्याधर सागर या वकिलाला म्हणते तुम्ही का सतत असे ओरडतात, यांच्याकडे पुरावा नाही, पुरावा नाही, आमच्याकडे पुरावा आहे, तर एक असा ठोस पुरावा आहे आमच्याकडे. आणि जानकी मात्र आता जज साहेब यांची माफी मागते आणि म्हणते की माफ करा जज साहेब, मला मान्य आहे की कोर्ट हे बराच वेळ वाट पाहत, प्लीज मला थोडासा आणखीन वेळ द्या, माझे मिस्टर कुठल्याही क्षणी माझ्या आईला घेऊन येतच असतील. तेव्हा आता ऋषिकेश आणि इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात. तेव्हा मात्र जानकीला आनंद होतो आणि सौमित्रला सुद्धा. जानकी जोरात ऋषिकेश असं ओरडते. तेव्हा आता जानकीला आनंद होतो. जानकी खुश म्हणते की जज साहेब बघा, मी तुम्हाला म्हटले होते ना की माझे मिस्टर आलेत म्हणून, आणि ते माझ्या आईला घेऊन नक्की आले असतील. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश काही लताबाईला घेऊन आलेला नसतो. जानकी डोकडोकावून मागे पाहत असते की आणि विचारते की ऋषिकेश अहो आई कुठे आहे? तर ऋषिकेश खाली मान घालतो. ऋषिकेश आई ठीक तर आहे ना, तुम्ही आईंना सोबत का आणले नाही? तेव्हा आता सौमित्र अगदी उभा राहतो. तर ऋषिकेश त्याला खुणावतो की नाही म्हणून. जानकी विचारते की अहो ऋषिकेश तुम्ही आईला का आणले नाही? तेव्हा आता सौमित्र लगेच उभा राहतो आणि मी पवार यांना इन्स्पेक्टर आहे तर त्यांना विटनेस बॉक्स मध्ये येण्याची परवानगी मागतो असे आता जज साहेबांसमोर म्हणतो. तेव्हा मात्र आता सौमित्रला परमिशन दिली जाते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की इन्स्पेक्टर पवार मला सांगा की तुम्ही तेथे गेल्यानंतर काय बघितलं? आम्ही तेथे गेल्यानंतर खूप काही तेथे बॉक्स रिकामे होते ते बघितले, परंतु तेथे कोणीही व्यक्ती नव्हते. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की असं कसं नव्हतं, माझी आई तेथेच होती, मी आईला भेटले, आणि हे बघा जज साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता ती ऋषिकेशला विचारते की तुम्ही आईला का आणलं नाही? ऋषिकेश आई तेथे होती. तेव्हा ऐश्वर्या मात्र हसत असते, कारण ऐश्वर्याने मात्र सगळ्यात अगोदर आता ऋषिकेशला तेथे पोहोचण्या अगोदर लताबाईला तेथून बाहेर काढलेलं असते. त्यानंतर आता जानकी ओरडत असते की ऋषिकेश तेथे आई होती. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्हाला तेथे एक फोन सापडला आणि त्यात एक व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ म्हणजे एक ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन असतो. तर जानकी म्हणते की व्हिडिओ, आणि आता इन्स्पेक्टर साहेब तो मोबाईल घेऊन अगदी ह्या कोर्टामध्ये दाखवतात.
जानकी म्हणते की व्हिडिओ हा कसला व्हिडिओ. तेव्हा ॲडव्होकेट आता लगेच विद्याधर सागर पुढे येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या हातातील तो मोबाईल घेतात. आता तो व्हिडिओ बघून आता जज साहेब रागाने जानकीकडे पाहत असतात. आता जानकीचा अगदी जीव टांगणीला लागलेला असतो. नक्की हा कसला व्हिडिओ असेल. ऐश्वर्या मात्र हसत असते. त्यानंतर मात्र आता सौमित्र जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तर जानकीचा जीव अगदी खालीवर होत असतो. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो तो व्हिडिओ कसला आहे. सौमित्रला सुद्धा आता तो व्हिडिओ बघून धक्काच बसतो. जानकी ओरडत असते आणि सौमित्र भाऊजी सांगा ना त्या व्हिडिओमध्ये काय आहे. आता जानकीच्या विरोधात मात्र ह्या ऐश्वर्याने आणखीन एक प्लॅन खेळलेला असतो. तेव्हा आता लगेच जज साहेब म्हणतात की हे बघा जानकी रणदिवे तुम्हीच बघा आणि आम्हाला सांगा. तेव्हा जानकीला सुद्धा जेव्हा तो व्हिडिओ दाखवला जातो तर जानकीला धक्काच बसतो. जानकीला अगदी नक्की तिने काही केलेले नाही परंतु आता वेगळंच असा कारस्थानी ह्या ऐश्वर्याने अगदी रचलेले असते. जानकी जेव्हा तो व्हिडिओ पाहते तर तिला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो. आता सर्वजण जानकीकडे पाहत असतात. नक्की आता तो व्हिडिओ काय असेल हे मात्र सर्वजण अगदी पाहत असतात. आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना तर धक्काच बसतो. कोणी काही बोलायला तयारच नसतात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने लताबाईला तेथून अगदी हलवून दुसरीकडे नेलेले असते आणि आता जानकी विरोधात पुन्हा हा कट रचलेला असतो. सारंगला आता हे काही बघवत नाही. सारंगच्या आता ऐश्वर्यावर अगदी त्याला संशय आलेला असतो. म्हणून सारंग आता जानकी बहिणीची साथ देणार असतो. आता मात्र जानकीला काय करू आणि काही नाही खूप पश्चाताप होत असतो. कारण आईला त्याच क्षणी मी घेऊन आले असते तर अगदी व्यवस्थित झाले असते. म्हणून जानकी आता पूर्णपणे हतबल झालेली असते. तेव्हा आता जानकी अगदी खाली कोसळणार असते कारण तिला ते सहन झालेले नाही. तर मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी तो व्हिडिओ पाहते तर जानकीला चक्कर येते. ती बेशुद्ध होऊन खाली पडणार तोच लगेच सगळ्यांना धक्का बसतो. ऋषिकेश अवंतिका सौमित्र हे सगळेजण धावतात आणि अगदी जानकी जानकी म्हणून ओरडतात. त्यानंतर मात्र आता जानकी बेशुद्ध होते. तर इकडे ऐश्वर्या जेव्हा घरी येते आणि ती फोनवर बोलत असते की आता मात्र त्या जानकीची पर्वा कशाला करायची आणि लवकरात लवकर आता जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते अगदी फायनल व्हायला हवेत आणि सगळी काही प्रॉपर्टी ही माझ्या नावावरच व्हायला हवी. दुसऱ्याच्या कुणावर नावावर नकोय. सारंग मात्र आता हे सर्व ऐकतो. सारंगच्या समोर आता ह्या ऐश्वर्याचा खरा रंग अगदी त्याला पाहायला मिळतो. त्याला तर धक्काच बसतो की ऐश्वर्या इतक्या थराला जातील. सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली म्हणून आता जे काही प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक आहे तर ते सुद्धा ऐश्वर्याने केलेले असते आणि अगदी सारंगला फसून मात्र ती सारंगची अगदी उडवत असते. आणि सारंग वेटर बनून जेव्हा आता ऐश्वर्याचा पाठलाग करतो तेव्हा खरं रूप मात्र आता सारंगच्या समोर येते. कारण ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींना सांगत असते की तो जो काही सारंग आहे ना त्याला मी खोटं बोलले. प्रेग्नेन्सीचं जे खोटं सत्य आहे त्याला सांगितले आणि त्याने तर लगेच विश्वास ठेवला. म्हणजे बायकोचा बैल कुठला असे आता म्हणून ती सारंगला अगदी उडवत असते. सारंग आता जेव्हा ही सर्व ऐकतो तर त्याला धक्का बसतो. आता जानकीला मात्र हॉस्पिटलला नेलेलं असतं आणि आता सारंग धावतच जानकीकडे येतो हॉस्पिटलला. सारंग आता जानकीजवळ येतो आणि खूप रडत असतो. जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. जानकी त्यांना अडवते की सारंग भाऊजी असं करायचं नाही. तर सारंग रडतच म्हणतो की बहिणी अगं मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागलो आणि आपलं घर उद्ध्वस्त केलं. ऋषिकेश सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी जे काही उद्ध्वस्त केलेले आहे तर ते मात्र आता जोडायचं. येत्या 15 दिवसात ऐश्वर्या बरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं. तेव्हा सारंग विचारतो की बहिणी काय करायचं. तर जानकी म्हणते की म्हणजे आता डावपेच नाही तर युद्ध होणार. त्यासाठी जानकी आपला हात पुढे करते आणि अगदी सारंग आणि हा ऋषिकेश आहे तर जानकीच्या हातामध्ये हात देतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल. आता ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी मात्र आता सारंग सुद्धा जानकीच्या बाजूने आलेला असतो आणि जानकीचं जे काही आता सत्य आहे जे खोटं ती वागलेली आहे तर आता सारंग अगदी जानकीला साथ देऊन ऐश्वर्याची बाजी कसं पलटवतो आणि पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.